माणुसकीचे जिवंत दर्शन. अपघातातील जखमी तरुणीच्या उपचारासाठी दत्तगिरी महाराजांनी दिले कीर्तनाचे संपूर्ण मानधन. संकटकाळात एकमेकांना मदत करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे असं आपण नेहमी ऐकतो. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे याचा प्रत्यय आला आहे. एका भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या आकांक्षा निकम या तरुणीच्या मदतीसाठी ह.भ.प. दत्तगिरी महाराज धावून आले आहेत. झरेकाठी येथील रहिवासी असलेल्या आकांक्षा रवींद्र निकम हिचा काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आकांक्षाची घरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्या उपचाराचा लाखो रुपयांचा खर्च पेलणे निकम कुटुंबासाठी अशक्य झाले होते. ही माहिती जेव्हा ह.भ.प. दत्तगिरी महाराज यांना कळाली तेव्हा त्यांनी क्षणभरही विलंब न लावता मदतीचा हात पुढे केला. रविवारी पार पडलेल्या आपल्या कीर्तनातून मिळालेले संपूर्ण मानधन त्यांनी आकांक्षाच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय घेतला. महाराजांनी हे मानधन पत्रकार सोमनाथ डोळे यांच्याकडे सुपूर्द केले असून ते तातडीने कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात आले आहे. या सामाजिक कार्यात पत्रकार सोमनाथ डोळे यांनीही पुढाकार घेतला असून ते आकांक्षाच्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दत्तगिरी महाराजांच्या या दातृत्वामुळे निकम कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. मात्र आकांक्षाची प्रकृती अजूनही चिंताजनक असून तिच्या पुढील उपचारासाठी अजूनही मोठ्या निधीची गरज आहे. कीर्तन केवळ वाचेने नाही तर कृतीनेही समाज प्रबोधन करते हे दत्तगिरी महाराजांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. महाराजांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तुम्हीही या तरुणीच्या उपचारासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन निकम कुटुंबाच्या वतीने करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, झुंजार न्यूज. झुंजार न्यूजला सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद. परवाच्याला दुःखद घटना झाली. या गावची कुमारिका अपघात झाला, काहीतरी ऍक्सिडेंट झाला. ती दुःखाची बाब झाली, दुःखद घटना घडली. पायाला काहीतरी विजा झाली आहे तिच्या. हॉस्पिटलमध्ये आहे. मी मगाशी पत्रकार साहेबांना विचारलं तर ते म्हणाले आपल्या विखे पाटलांच्या हॉस्पिटलमध्ये आणलंय म्हणून. विठ्ठल विठ्ठल. आपल्या गावातील आकांक्षा रवींद्र निकम ह्या मुलीचा अपघात झाला होता 5-6 दिवसापूर्वी. तिच्यासाठी सढळ हाताने मदत आपले गावकरी करत आहेत. त्याच पद्धतीने आज जी कालची आपण देणगी महाराजांना दिली होती ती महाराजांनी स्वतः पत्रकार सोमनाथ डोळे यांच्याकडे त्या मुलीसाठी संकटासमयी दिले आहे. त्याबद्दल प्रत्येक नगर झरेकाठी सर्व समस्त ग्राम